प्रशांत मडवी बॅटिंग देखील चांगली केली आहे, आता बॉलिंग त्याच्या वाट्याला आली आहे. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. 79 धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 20 धावा आल्या पाहिजेत. संदेश पाटील टीमचा कॅप्टन मैदानामध्ये उभा आहे, त्याच्या सोबतीला वैभव गायकवाड हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोळे चिंचवलीचा खेळाडू आहे, दुसरा आडोशीचा खेळाडू आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय अतकरगावचा खेळाडू आहे. या वेळेला संदेश पाटीलच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग असा ड्राईव्ह, मिळतायत त्या 4 धावा. कमॉन डीजे. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय फुलटॉस बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर, एका पायावरती उडी मारून त्यांना ड्राईव्ह केलं आणि 4 धावा मिळाल्या. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पायाच्या शूजच्या पुढच्या भागाचा वेध घेणारा हा टो क्रशिंग यॉर्क आणि संदेशनं फक्त एकच धाव घेतली. ही मॅच जिंकायची असेल तर सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे मराठा वॉरियर संघाच्या या फलंदाजांना. परंतु काय दर्जेदार खेळ केला तो आतिशनं. पहिल्या सीझन मध्ये पीपीएलचं पहिलं सीझन गाजवणारा हा खेळाडू आहे. षटकार सगळ्यात जास्त सर्वाधिक षटकार त्याच्या नावावरती होते पहिल्या सीझन मध्ये आणि या 11व्या पर्वामध्ये देखील आज त्यानं सर्वाधिक षटकार लगावलेत. समोरच्या रिझन मध्ये चांगली फिल्डिंग, त्या ठिकाणी चिकी सिंगल, धोका उद्भवला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. एकूण धावसंख्या झाली आहे 7. अजूनही 72 धावांची गरज आहे. येणाऱ्या 21 बॉल मध्ये नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. बऱ्याच वेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालाय आणि बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस मध्ये सामने गमावले गेलेत. संदेश मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रशांतचं कौतुक केलं पाहिजे. सटीक अशा टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय, वेगावरती चांगलं त्याचं नियंत्रण आहे आणि आज इम्प्रेस केलंय. अतकरगावचा हा खेळाडू आहे आणि फार चांगली छाप त्यानं या स्पर्धेवरती सोडली आहे. बॅटिंग करत असताना 25 धावा आणि पॉवर प्ले मध्ये फार चांगली बॉलिंग करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावले उठते, बॅटीची बाहेरची कळ लागली आणि पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. शांत असं वातावरण. या अगोदर खरं तर धावांचं वादळ आपण पाहिलं. संदीप वाघमारे स्क्वेअर ऑफ द विकेट चांगली फिल्डिंग करतायत. 5 चेंडूंमध्ये 9 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. या अगोदर प्रतीक देशमुख आज स्कोरर म्हणून होते आणि आता हर्षद आमच्या समोर जोडले गेलेत. चांगला बॉल समोरच्या रिझन मध्ये गुदगुल्या करत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू फरार झाला. संदेश पाटीलच्या बॅटमधून येते ही दुसरी बाउंड्री. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 66 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 22 रन आल्या पाहिजेत. ही मॅच बॅटिंग करणाऱ्या मराठा वॉरियर संघाला जिंकायची असेल तर. टीम हर्डल बोलवली जाते, कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करायचं यासाठी टीम मीटिंग बोलवली जाते. हर्षद हलपतराव सासगावचे अतिशय चांगले खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू, लेदर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये झोरास्ट्रियन स्टार या क्लब साठी कोच म्हणून ते भूमिका पार पाडतात पुणे या ठिकाणी आणि ते स्कोरर म्हणून आमच्या समवेत जोडले गेलेत. मनपूर्वक त्यांचं स्वागत करूयात. 22च्या ॲव्हरेजनं 22च्या आस्किंग रेटनं आता धावा जमा करायच्या आहेत मराठा वॉरियर संघाला.
राजेश आवटी NB ढाबा एंड कडून गोलंदाजीला येतोय. ढेकूचा हा गोलंदाज आहे ओव्हर द विकेटनं. जोरात बॅट फिरते, व्यवस्थित बॉलला कनेक्ट करू शकत नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये एकच धाव मिळते. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. सिंगल डबल न प्रतिस्पर्धी संघावरती काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अंकितजी मालुसरे रसायनी मधील एक फार चांगले कॉमेंटेटर, त्याचबरोबरीनं आडोशीचे आकाशजी देशमुख. टेनिस मंत्रा या यूट्यूब चॅनल वरती बऱ्याचशा खेळाडूंच्या आपण ज्या मुलाखती ऐकल्या, मुलाखती पाहिल्या, त्यामध्ये जे अँकर म्हणून काम पाहताय ते आकाशजी देशमुख आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. कर्जत टेनिस क्रिकेट KTC ची संपूर्ण टीम ही स्पर्धा 3 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कव्हर करते. यावेळेला अगदी बॉलला पाठवलंय हायवे वरती. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. रिप्ले मध्ये देखील हा फटका बघायला फार आवडेल. अखूट टप्प्याचा बॉल फ्रंट फुटला आले, पुलचा परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेग मध्ये उत्तुंग असा गगनभेदी आकाशामध्ये सफर करणारा षटकार पाहायला मिळाला. तो संदेश पाटीलच्या बॅट मधून. एकूण धावसंख्या आहे ते 20. आणखीन एक मोठा प्रहार. जशास तसं प्रत्युत्तर देतोय. चेंडूला पाठवलंय NB ढाब्यावरती. ठकास माटक जशास तसं टिट फॉर टॅट उत्तर देतोय तो संदेश पाटील. या 2 षटकारानं आम्ही मॅच मध्ये कायम आहोत आणि ही मॅच आम्ही शेवटपर्यंत नेणार आणि जिंकणार हे इरादे स्पष्ट करतोय तो संदेश पाटील. एकूण धावसंख्या होतीये ती 26. जिंकण्यासाठी अजूनही 53 धावसंख्येची गरज आहे. येणारे 15 चेंडू 53 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना कोणी हरलेला नाही, कोणी जिंकलेला नाही. दोन्ही बाजूना बॅलन्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 22 धावांवरती खेळतोय संदेश पाटील. या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे, परंतु पहिल्या सत्रामध्ये आतिश देशमुखनं खऱ्या अर्थानं सगळ्यांना एंटरटेन केलं. पॉवर प्ले संपलेले आहेत. 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेत आणि अशा परिस्थितीमध्ये वारे देखील व्हायला लागलेत. फलंदाजांना पोषक असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय. षटकाराचा गोहे चिंचवली ब्रँड मैदानामध्ये संदेश पाटील ठोकतोय 3रा षटकार. वॉर्नर म्हणून ओळखलं जातं आणि वॉर्नर सारखे आक्रमक बॅटिंग करतोय. एकूण धावसंख्या झालेली आहे 32. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 14 चेंडू 47 धावा. या षटकारांनी बरंच काही चित्र बदलवलंय, समीकरण पलटवलंय तर बॅटिंग करणारा वीर मराठा वॉरियर संघासाठी. आणि या फटकेबाजीनं संघाचे मालक प्रवीण भाऊ देखील सुखावले असणार. प्रवीण भाऊ पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख या व्यासपीठावरती या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि यावेळेला क्वालिटी क्रिकेट क्लास फटका पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगातार 4था षटकार. आपण म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो क्लास, ती गुणवत्ता आणि काय फटका खेचला. रिप्ले मध्ये देखील पाहायला आपल्याला आवडेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा, ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवणारा आजच्या या दिवसातील सगळ्यात सुंदर फटका पाहायला मिळाला तो संदेश पाटीलच्या बॅटमधून. खालापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मराठा वॉरियर संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू, गोहे चिंचवली क्रिकेटची खरं तर ओळख
आणि या वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय आतिश देशमुख आणि संदेश पाटील या दोन फलंदाजांच्या नावावरती ही खरं तर मॅच राहिली आहे. एकूण धावसंख्या झाली 38. लगातार 4 षटकार संदेशच्या बॅट मधून पाहिलेत. 5वा षटकार देखील पाहायला मिळणार का? संदेश ठोकतोय 5वा षटकार. कमान डीजे स्पर्धेतलं सगळ्यात महागडं षटक राजेशचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 31. आता 12 बॉल मध्ये धावसंख्या झाली आहे 44. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. संघाचे संघमालक व्यासपीठावरती बसलेत आणि सगळ्यांचं लक्ष आता संदेशवरती आहे की 6 बॉल वरती 6 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार का? 6 चेंडूंमध्ये 6 षटकार पाहायला मिळणार का? आणि तो रेकॉर्ड देखील होऊ शकतो कारण गोलंदाज वेगळा असेल. एकाच गोलंदाजावरती 6 षटकार नसतील तर 2 गोलंदाज मिळून 6 षटकार मारण्याची संधी असेल ती संदेशला. 12 चेंडू 35 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? मगाशी सुद्धा म्हटलं होतं सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. कधी सामन्याचं चित्र बदलेल, वेळ बदलायलाही वेळ लागत नाही आणि ती वेळ आता बदलली आहे. या अगोदर चांगली वेळ होती फिल्डिंग करणाऱ्या देवांश राजे इलेव्हन संघासाठी, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये चांगली वेळ आली आहे ती मराठा वॉरियर संघासाठी. 9 बॉल मध्ये 40 या धावसंख्येवरती खेळतोय संदेश पाटील आणि एकाच मॅच मध्ये 250 आपल्याला पाहायला मिळणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. नऊ चेंडू 40 वरती खेळतोय संदेश. 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. आतिश देशमुख स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती येतोय. अकोट टप्प्याचा बॉल. खराब फिल्डिंग. घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात अशी परिस्थिती मैदानामध्ये आणि या वेळेला येते वैभवच्या भाडमधून बाउंड्री. कमांड डीजे त्या कुठेतरी आता टाळल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत चुका, कारण या चुकांची फार मोठी किंमत मोजावी लागते. या वेळेला बोंजर कॉलनीच्या दिशेनं मारलेला हा फटका, परंतु वारा आहे, वाऱ्यानं बॉलला अडवलं, कॅच घेतली जाते आणि बाद व्हावं लागणार ते बॅट्समन वैभव गायकवाडला. जी होती आहे त्यावेळेला मात्र थोडीशी डिफिकल्टी फेस करावी लागते. म्हणूनच की काय डावखुऱ्या हाताच्या बॅट्समनला आता प्रमोट केलंय. 10 चेंडू 31 धावांची गरज. आतिश संघाचा कॅप्टन सेनापती विकेट मिळवतोय आणि हा चांगला चेंडू प्रेशर टाकतोय आणि हे डॉट बॉल आहेत ना, हे प्रेशर वाढवणार प्रतिस्पर्धी टीम वरचं. 9 चेंडू 31 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते.
फार चांगलं क्रिकेट दोन्ही टीम कडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. एक धाव कंप्लीट केली. आता बॅटिंगला आलाय तो संदेश. 9 चेंडू 40 धावा. 5 बॉल वरती लगातार 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 6 षटकार तो मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि या स्पर्धेमधला आणखीन एक रेकॉर्ड बनवला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. 2 कॅप्टन, एका बाजूला आतिश तर दुसऱ्या बाजूला संदेश. 2 सेनापतींच्या मधलं हे युद्ध. दबाव, दडपण, ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त टाकलाय बॉल. पंच दाखवतायत हैदर सर, मुंबईचे आमचे क्वालिफाईड पंच. हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची 1 रन येते. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू 29 धावा. 2 टीमच्या कॅप्टन मधलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. संदेशच्या विरोधामध्ये आतिश. फुल टॉस, तो एंडला लागलाय. एकच धाव घेतली. 7 चेंडू आहेत. थर्ड अंपायर कडे हा निर्णय रेफर करण्यात आलाय. या 7 चेंडू बाकी आहेत जिंकण्यासाठी. 28 धावांची गरज आहे. फेअर डिलिव्हरी आहे. आता 6 चेंडू आणि 28 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो संदेश पाटील. बॅटिंग करत असताना 50, बॉलिंग करत असताना 7 धावसंख्येचं प्रेशर मध्ये टाकलेलं हे षटक. आणि काय कमबॅक करून दिलाय. देवांश राजे 11 संघासाठी एकटा लढतोय. आपल्या बॉलिंग करणाऱ्या देवांश राजे 11 टीम साठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या मॅच मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही सेनापती, दोन्ही टीमचे कॅप्टन, कर्णधार अगदी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहेत. परंतु आता बघायचंय 28 धावा करून या मॅचचा हिरो होणार संदेश पाटील की या 28 धावा रोखून चौथा आलेला गोलंदाज सुयोग या मॅचचा हिरो ठरणार. सुयोग पाटील, सुयोग फराड, जॉन्टी 11 चा हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. एक जॉन्टी 11 चा खेळाडू जो बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे आणि एक जॉन्टी 11 संघाचा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. सुयोग फराट समोर आहे. संदेश पाटील. 28 धावांची गरज आहे. वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती संदेश खेळतोय. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पाहण्याची आमच्या प्रेक्षकांना संधी मिळणार का. एनबी डाबा एंड कडून आला. बॅट्समन साठी नंदनवन असलेलं हे नंदनवन असलेलं हे एंड आहे आणि हा डॉट बॉल आहे. रिव्ह्यू एकच आहे.
अंपायर रिव्ह्यू आहे का? अंपायर रिव्ह्यू चालेल. हॅलो, सुरुवातीला सांगितलंय जर अंपायरला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर अंपायर्स घेऊ शकतात. पंचा तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे का? ठीक आहे, बाद झालाय. रिव्ह्यू आहे ना पंच? रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पंचांकडून आणि चेक केलं जात आहे. आणि हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. टेक्नॉलॉजी आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की डेंजर झोन मध्ये येतो बॉलर आणि त्यावेळेला मग थोडीशी गफलत होत असते. डेंजर झोन मध्ये असताना लाईन वरती बॉल डिलिव्हर्ड होत असताना गोलंदाज जर डेंजर झोन मध्ये आला, समोर आला, तर मग थोडीशी चुकी होत असते. वाईट बॉल आहे. अतिशय क्रुशियल निर्णय होता. एज लागली आहे आणि तो बॉल आता वसूल केलाय. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 5 मोठे फटके या मॅच मध्ये जिंकवणार का संदेश पाटीलच्या मराठा वॉरियर संघाला, आणि दुसऱ्या बाजूनं 2 चांगले चेंडू जिंकवणार का गोलंदाजी करणाऱ्या देवांश राजे संघाला. पंचांकडे अपील फेटाळलंय आणि 4 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 4 चेंडू 27 धावा. चार चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. सामन्यातली हवा काढली आहे या 2 बॉलनं. लगातारचा हा तिसरा डॉट बॉल. काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. जॉन्टीबाई बघतायत त्यांच्या टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि फार चांगली बॉलिंग केली आहे. सेट बॅट्समनच्या समोर ना त्यानं फार चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जान निर्माण केली होती ती संदेशनं, परंतु आता मात्र निराशा देखील करतोय तो संदेशच. 3 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 50 देखील होणार का संदेशची. चौथा बॉल बडन टाकलाय. काय दर्जेदार बॉलिंग होतीये. खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. मॅच आता वन साइड आहे. संघर्ष खरं तर केला होता परंतु तो शेवटपर्यंत टिकू शकला नाहीये संदेश. 2 चेंडू आणि 27 धावांची गरज. या वेळेला संदेशनं पाठवलं बॉलला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 47 धावा येत आहेत त्या संदेशच्या बॅटमधून आणि शेवटच्या बॉलवरती स्वतःचं अर्धशतक पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि संदेशचं अर्धशतक मात्र हुकलंय. वेल प्लेड संदेश. चांगला खेळ केला. हार्ड लक. आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व आतिश देशमुखचं पाहायला मिळालं. आतिश देशमुख आणि टीमचं मनापासून अभिनंदन. रणजितजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. आज आतिश देशमुख 50 धावांची नॉट आउट खेळी आणि गोलंदाजी करत असताना